वाव, कोणीतरी टोपी घातली. वसुंधराने टोपी घातली आहे गाईज. बघा बघा, हे काय दोन काय विक्ट्री, इलेक्शन जिंकली वसुंधरा. गाईज आपण आज बसलो गोल फिरणार आहे. बस काका, काय झालं? गाईज युगो गाईज, काय खाते तू? जांभळाचे बिया आणले गाईज युगोनी. गार्डन मध्ये लावणार आहे, म्हणजे सुकल्यावर. काही येत नाही तुझ्याकडनं. हा ना, शांत बैस. तुझ्याकडनं येणारच नाही. काढायचा, तू तर पॅन्टच नाही घातली. कंटेस्टंट पळून गेला गाईज, लवकर ये. या आमच्या घरी आज माल आलेला आहे एवढा सारा, आणि हा सारा माल आम्ही आज खाणार आहे. अर्धा संपला पण आहे. 8-9 आंबे संपले आज सकाळपासून. सोबत परत एकदा मी आलो. येस गाईज, येस गाईज. आलो होतो पावडा खायला, पण पावडा काय गरम भेटला नाही. नाशिकमध्ये पावडा लय फेमस आहे, आणि नाशिकमध्ये याला सँडविच म्हणतात. आपण ते खाऊ, असं पण एकदा खाऊन बघू, ट्राय करू. याला ब्रेड पकोडा म्हणता ना. सँडविच खाऊन झाल्यावर आम्ही एकदा सोडा घेतला आहे. आणि चेतने काय घेतलं, काय होतं ते? लिंबू लेमन होतं, आणि एक सॉल्टी सोडा होता लिंबूचा. लेट्स ट्राय. मी कधी ट्राय नाही केला आहे. भरभरून येतंय रे. हे शहीद सर्कल आहे नाशिकचं, आणि तिथे आम्ही कृष्ण वडापावकडे पावडा खायचा होता, पण पावडा काय खायला भेटला नाही. आणि सोडा तर नेहमी बेस्टच आहे, आम्ही नेहमी पितो राऊत सोडा. पहिले दुसरीकडे होता, आता इकडं आला आहे. विषय असा झाला की आम्हाला खायचा होता पावडा, पण पावडा काय भेटला नाही. पावडा संपलेला होता, गरम काहीच नव्हतं. मग त्यांनी गरम सँडविच सांगितलं. जे बाहेर ब्रेड पकोडा म्हणता, त्याला आमच्या इथं सँडविच म्हणतात. ब्रेडला तळणं हे आमचं सँडविच असतं. पण या दोन्ही गोष्टी भारीच असतात इथल्या. कधी पण तुम्ही ट्राय करू शकता जर का आले तर. सोडा यापेक्षा बेस्ट सोडा ना आम्हाला पुण्यात भेटलं ना पुढे भेटलं. आज गर्दी नाही म्हणून आम्ही कपालेश्वरला आलो आहे. आणि चिक्कू पण आलाय आमच्यावर. चिक्कू हाय कर. इकडे 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 इकडे. चिक्कू पण आलाय गाईस. कुठं चालू चिक्कू आपण? चला 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 चला. आरती चालू झाली आहे. आम्ही आलो आणि आरती चालू, एकदम गर्दी झाली आहे. काय बरोबर खूप मोठी लाईन होती, त्यामुळे आमचं दर्शन काय झालं नाही आहे. तर आम्ही आता बिना दर्शनात चालले. आता उद्या परवा येऊ परत. गंगेचं सगळ्यात युनिक मंदिर, एकदम युनिक आहे. काही जेव्हा काय भेटलं आम्हाला, हे खूप दिवसानंतर दिसलं आहे. असं खूप सारे लिंग बनवलेले, शिवलिंग पण असतात, आणि असे शिवलिंगच आहे इन शॉर्ट ते एक प्रकारचे. खूप सारे पंचवटीमध्ये. ओके गाईज, आजचा ब्लॉग इथं संपूया, आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप जास्त उशीर झाले, खूप जास्त रस्ते खराब होते. मी थोडासा थकून गेलो आहे, आता झोपतो. ओके बाय.